किती दम आहे ते. हा वैदेही शेलासमोर टिकून राहायचं बुवा तुम्हाला. आता बुवांचं कसं माहितीये का, थांब दादा जरा एवढी घाई काय. बुवांचं कसं माहितीये का, बुवा तिकडून येतील हा, आणि बुवाला कुणी बघितलंय कुणी फोटो बघितला असेल फक्त, बरोबर. बुवांची एंट्री तिकडून येतील, आधीच हात येऊस हा, म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत बुवा, पण उंचीला एवढे आहेत. आणि बुवा येतील त्या असं नंदीबाईला सारखं वाकत. बुवा आधीच सांगते ताट कणाने उभं राहायचं. मी कशी उभी राहिली हा, बुवा तुम्ही इथं आल्यावरती या सगळ्या लोकांनी हसायला नाही पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर बुवा तुम्हाला एवढंच सांगते, म्हणजे ताकीद देऊन ठेवते. ताकीद पण नाही, बुवाला चांगल्याचा सल्ला दिलाय, नाहीतर बुवाला राग यायचा हा. तर गवळण झालेली आहे, पदाला सुरुवात करीत आहे. रसिकांना प्रश्न समजावा म्हणून प्रश्न सांगत आहे. बुवांना माझा प्रश्न असा आहे की कपिल कोण, मुनी कोण आणि सवाद कोण, आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव काय. तर बुवा तुम्हाला जर याचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही. तर बघा काय म्हणायचं आहे. प्रश्न विचारते मी आज, उत्तरात सत्य पाहिजे. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी नाही तर ज्ञानाचं वजन पाहिजे. बुवा जर खरे ज्ञानी असतील तर माझी शंका मिटवतील, नाही तर या शब्दांच्या वादळात बुवा जाण कर बुवा. आता बुवांना किती जाण आहे ते बघू, नाहीतर शब्दांच्या या वादळात जाण कर बुवा, स्वतःच हरवून जाते.
आणि बुवांना सुद्धा पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते. पण जाण्याआधी बुवांना एवढंच सांगते, बुवा जर तुम्ही त्या खोट्याचं खरं कराल तर मीच तुमच्या हातात येऊन इथे बांगडे भरेन, एवढं लक्षात ठेवायचं. हा म्हणून सांगते, ग्रंथा आधारे उत्तर असावं. आणि बारी मी शास्त्रात केलेली आहे. सगळी माणसं, सगळी रसिकजन इथं बसलेले आहेत, त्यांना जर तुम्ही उठवून घरी पाठवली काहीतरी फालतू गाऊन, तर या वैदेशिकांची गाठ एवढं लक्षात ठेवायचं. जाण कर बुवा, हा सगळ्यांची जाण कर. हा तर मी माझी पहिली बारी ते संपत आहे. बुवांना सुद्धा पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि तेच सांगते.